हॅलो नमस्कार, मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते। तर चला, आज मी अशी पूर्ण पुरणपोळीची थाळी बनवून दाखवणार आहे। तर पाहू शकता, मी इथे 1 ग्लास एवढी चणा डाळ घेतलेली आहे आणि चणा डाळ मस्त अशी धुवून कुकरला लावून घ्यायची आहे। आणि कुकरला त्याच्या मी 5 ते 6 शिट्ट्या घेतलेल्या आहेत। आणि नंतर पाहू शकता, मी डाळ धुवून झाल्यानंतर कुकरमध्ये टाकलेली आहे आणि त्याच्यात 1 ग्लास डाळ, त्याच्यासाठी मी 2 ते 3 ग्लास पाणी एवढंच घालणार आहे, म्हणजे याचं मेजरमेंट पूर्ण परफेक्ट आहे। तर चला मग रेसिपीला सुरू करूया। आज आपण पाहणार आहोत मराठमोळ्या संस्कृतीचा अभिमान असलेली पुरणपोळी पूर्ण थाळी। सण उत्साह, लग्न कार्य किंवा खास रविवार असतो, पुरणपोळीशिवाय मराठी जेवण अपूर्णच वाटतं। साजूक तुपाचा दरवळ, गूळ चण्याचा डाळीचा गोडसर पुरण आणि मऊ मऊ पोळी पहिल्या घासात मन तृप्त करून टाकते। तर पाहू शकता, इथे मी कुकरला डाळ लावून घेतलेले आहे आणि आता लगेच मी भजे बनवणार आहे। त्याच्यासाठी मी इथे 3 ते 4 मीडियम आकाराचे कांदे घेऊन मस्त असे मोठ्या स्लाइसमध्ये काटून याच्यामध्ये थोडासा अजवाईन म्हणजे ओवा टाकलेला आहे। ओव्याने मस्त असे आपले भज्याला सुगंध येतो। आणि इथे लगेच मी 2 वाट्या चणा पीठ टाकलेलं आहे आणि उगत नॉर्मल थोडंसं गव्हाचं पीठ देखील टाकलेलं आहे। तर पाहू शकता, मस्त असं मिश्रण हाताने पूर्ण पीठ जे आहे ते कांद्यामध्ये असं चोळून घ्यायचं आहे। आणि लगेच याच्यामध्ये मी फक्त मीठच टाकणार आहे आणि लगेच मी पाणी टाकून असं मस्त असं भज्याचं पीठ तयार करणार आहे। तर पाहू शकता तुम्ही, एकदमच पाणी नाही घालायचं, थोडंच पाणी घालायचं आहे। आणि लगेच मी याच्यामध्ये मीठ देखील टाकून घेतलेलं आहे। आणि मी जसं चोळत आहे ना, असं कांद्याला मस्त असं पीठ लागल असं चोळायचं आहे। जास्त पाणी जर घातलं तर भजे आपले व्यवस्थित नाही होणार। तर पाहू शकता, मस्त असं पूर्ण कांद्याला चोळून झालेलं आहे। आता लगेच मी थोडासा बेकिंग सोडा देखील टाकलेला आहे, नॉर्मलच टाकायचा आहे, जास्त नाही टाकायचा। आणि लगेच मी थोडं पाणी करून असं पीठ मळून दाखवते तुम्हाला। आणि हे भजे म्हणजे एकदम हॉटेल स्टाईल भजे होतात। मी ते तुम्हाला बनवून तर दाखवणारच आहे। तर माझे भजे कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि माझे रेसिपीज कोण कोण पाहतं ते देखील मला नक्की सांगा। आणि तुम्हाला जर कशाची रेसिपीच हवी असेल तर प्लीज मला कमेंट करा, मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल। आणि तर फायनली पाहू शकता, आपलं भज्याचं पीठ असं मस्त मळून झालेलं आहे। आणि हे थोड्या वेळ बाजूला ठेवून देणार आहे। आणि लगेच मी मिरच्या देखील कापून घेणार आहे। आमच्या घरी भज्यासोबत मिरच्या तर खूपच आवडतात, मग मी काय ताज्या मिरच्या घेतल्या आणि मधून फाडून घेतल्या। आणि तोपर्यंत पाहू शकता, आपल्या कुकरच्या शिट्ट्या देखील झालेल्या आहेत 6। आणि कुकर लगेच मी साईडला ठेवून दिलेला आहे। डाळ थोडीशी कुकर गार होईल असा थोडा वेळ बाजूला ठेवलेला आहे। आणि लगेच आता मी कढईमध्ये तेल गरम करायला टाकलेलं आहे। आणि तेल गरम झालं की लगेच त्याच्यामध्ये मी मिरच्या घालून घेणार आहे। मिरच्या म्हणजे आमच्याकडे भजे आणि मिरच्या सोबत खूपच छान लागतं। भज्यासोबत मिरच्या आम्हाला तर खूपच आवडतात, म्हणून मी भरपूर मिरच्या थोड्याशाच कमी पाव किलो एवढ्या मिरच्या आहेत त्या। आणि मस्त अशा फ्राय झाल्या की मी ह्या काढून दाखवणार आहे, पाहू शकता। आणि लगेच मी भजे देखील सोडून दाखवणार आहे। आणि माझे भजे कोणाकोणाला आवडतात ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा। आणि भजे खायला देखील कोणाला आवडतात त्यांनी देखील कमेंट करायला विसरू नका। आणि तर पाहू शकता, आपली मिरची मस्त अशी तळलेली आहे। आणि लगेच मी एका ताटामध्ये बाजूला काढून घेतलेली आहे। आणि इथे पाहू शकता, मी ही रेसिपी मकर संक्रांतीच्या दिवशी बनवली होती, त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता रेसिपी बनवलेली आहे। आणि ते तुम्ही देखील पूर्ण व्हिडिओ स्किप न करता रेसिपी पहा। आणि त्या मकर संक्रांती दिवशी आम्हाला उपवास होता, म्हणून आम्ही त्याच्यामध्येच थोडंसं वेपर्स देखील तळून घेतलेले आहेत। आणि लगेच पाहू शकता, वेपर्स थोडेसे गार होते तोपर्यंत म्हटलं आपलं तळण देखील मी तळून घेणार आहे। आणि इथे पाहू शकता, मी मुगाचे पापड तळायला चालू केलेले आहेत। आणि हे मुगाचे पापड आम्ही घरीच बनवतो। तुम्हाला कोणाला ऑर्डर करायचे असेल तर प्लीज आम्हाला कमेंट करा, आम्ही नक्कीच तुम्हाला बनवून देऊ शकतो। आणि तर पाहू शकता, मी असेच प्रकारे मी सर्व पापड तुम्हाला तळून दाखवणार आहे। आणि फायनली हे पापड तर खायला तर एवढेच जबरदस्त टेस्ट लागते या पापडांची। आणि तर पाहू शकता, लगेच
एक पापड काढला की लगेच मी दुसरा देखील 2-3 पापड मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तळून. आणि पूर्ण व्हिडिओ स्किप न करता तुम्ही देखील पहा. आणि माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी कमेंट मला नक्कीच करा. आणि तर फायनली दुसरा देखील पापड मी मस्त असा भाजून घेतलेला आहे. पण खरी मजा तेव्हाच येते पुरणपोळीस बरोबर कटाची आमटी, वरण भात, चवदार भाजी, उसळ, कुरकुरीत पापड, तिखट ठेचा आणि ताजी तवानी कोथिंबीर अशी संपूर्ण थाळी समोर येते तेव्हा फक्त थाळी, फक्त जेवण नाही तर आपल्या आईच्या आजीच्या हातची आठवण, सणाची गोडी आणि मराठी घरातील पारंपरिक अनुभव असणारा हा सण आहे. आणि ही थाळी म्हणजे खाण्यासाठी एकच नंबर आहे. आणि फायनली आपले पापड तळून झालेले आहेत आणि लगेच मी आमच्याकडे ही कोरडई घरीच बनवलेली आहे. तुम्ही विकत देखील आणू शकता. आणि पाहू शकता आपली कुरवडी देखील मस्त अशी फुगून वरती आलेली आहे. याच प्रकारे मी सर्व कुरड्या तळून तुम्हाला दाखवणार आहे. आणि मी जो आज व्हिडिओ बनवला आहे तो खास माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी बनवलेला आहे. आणि जे कोणी नवीन असाल किंवा नवीन शिकायची काही इच्छा असेल त्यांनी हा व्हिडिओ पूर्ण स्किप न करता पहा. म्हणजे तुम्हाला स्टेप बाय स्टेप म्हणजे रेसिपी पूर्ण शिकता येईल. आणि नवीन शिकणाऱ्यांसाठी तर अतिशय सोपी आणि साधी ही रेसिपी आहे. आपल्या घरच्या घरीच बनवलेली आहे. आणि फायनली मी आपले कोरडे देखील तळून झालेले आहेत. आणि लगेच मी आता भजे सोडून दाखवणार आहे. पाहू शकता. आणि भजे एक एक करून असे थोडे थोडे म्हणजे जास्त जाड नाही सोडायचे, पातळ सोडायचे आहेत. थोडं पीठ टाकायचं आहे. आणि पूर्ण कढई भरून मी भजे टाकून घेतलेले आहेत. तेलात जेवढे बसतील तेवढे टाकून घेतलेले आहेत. आणि एकदम गॅस म्हणजे आहे ना एकदम मंद आचेवरच ठेवायचा आहे. फुल गॅस केला तर आपले भजे वरून लाल दिसतील आणि आतमध्ये कच्चेच राहतील. त्याच्यामुळे कमी गॅस ठेवायचा म्हणजे आपले भजे आतपर्यंत मस्त असे कुरकुरीत तळून निघतात. आणि ही जी रेसिपी आहे ती प्रमाण आणि टिप्स खास सिक्रेटसह जर तुम्हाला पारंपरिक मराठी चव आवडत असेल तर हा व्हिडिओ नक्कीच पहा. लाईक करा आणि कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर फायनली पाहू शकता आपले भजे देखील मस्त असे फ्राय झालेले आहेत. आणि कसले जबरदस्त असा कलर आणि किती छान दिसत आहेत आपले भजे. कोणाकोणाला भजे खायला आवडतात त्यांनी मला कमेंट नक्कीच करा. आणि हे भजे म्हणजे जास्त कांदा घातलेला आहेत म्हणजे हे भजे आहेत कांदा भजी. तर कोणाकोणाला आवडतात आणि दिसताक्षणी कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे ते देखील मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर फायनली आपले भजे मस्त असे तळून झालेले आहेत. आणि ते मी काढून देखील दाखवणार आहे तुम्हाला. आणि पाहू शकता आपले भजे असे मस्त कुरकुरीत झालेले आहेत. आणि लगेच मी आता काढून देखील घेणार आहे. आणि ही संपूर्ण थाळी म्हणजे आपली पुरणपोळी थाळी आहे. त्याच्यामध्ये आहे पोळी, गुळवणी, कटाची आमटी, भात, भजे, कुरवडी आणि पापड. आणि याच्यामध्ये मी तूप देखील टाकलेलं आहे. ते मी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बनवलेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही देखील पूर्ण रेसिपी पहा. आणि लगेच दुसरे देखील मी भजे याच्यामध्ये सोडून घेणार आहे. ते तुम्ही पाहू शकता. मी सर्वच दाखवलेलं आहे. आणि दुसरे देखील मी भजे एक एक करून असे सर्व सोडून घेणार आहे. तोपर्यंत माझ्या यूट्यूब चॅनलपर्यंत किंवा सण उत्साह, गुढीपाडवा किंवा होळी कोणताही सण असेल किंवा दिवाळी असेल कोणत्याही सणाला ही पोळी तुम्ही अगदी म्हणजे अगदीच बनवू शकता. आणि या पोळीशिवाय सगळे सण अपूर्णच राहतात. आपल्या पारंपरिक पद्धतीमध्ये आपण कोणत्याही सणाला पोळी बनवतो. त्यामुळे आपले सण पोळी नाही बनवली तर आपले सण असे अधुरेच राहिल्यावानी वाटतात. मला तरी वाटतात. तुम्हाला वाटतात का कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि ही जी पुरणपोळीची जी थाळी आहे ना मी आज ही पोळी गुळाची बनवलेली होती. आणि याच्या अगोदर देखील मी एक व्हिडिओ टाकलेला आहे. तो आहे साखरच्या पोळीचा. तो देखील तुम्ही पूर्ण वॉच करा. आणि कोणाकोणाला कशाची पोळी आवडते ते देखील मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. तर पाहू शकता दुसऱ्या वेळेस देखील मी पूर्ण असे भजे सोडून घेतलेले आहेत. आणि हे थोडा वेळ म्हणजे मंद आचेवर भाजत आहे. त्याच्यामुळे याला 5 ते 7 मिनिट लागत आहेत म्हणजे भाजायला. आणि
लगेच मी पाहू शकता जी आपण कुकरला जी डाळ लावलेली आहे ना ती लगेच गार झाली आणि ह्याच्यातलं जे थोडंसं पाणी जी म्हणजे पुरणाची जी पुरणामध्ये जे पाणी राहतं ना डाळीमध्ये त्यापासूनच आपण कटाची आमटी बनवणार आहोत. आणि लगेच मी ते म्हणजे साईडला करून घेतलेलं आहे आणि फक्त डाळच मी कढईमध्ये टाकली आणि मस्त अशी गूळ घालून त्याला परतवून घेणार आहे, म्हणजे पुरण बनवणार आहे याचं. आणि इथे पाहू शकता डाळ टाकून घेतली की अशी हलवून घ्यायची आहे. इथपर्यंत हलवायचे आहे, कारण इथपर्यंत हलवायचे आहे की याच्यातलं पाणी पूर्ण कमी होईल इथपर्यंत हलवायचे आहे. म्हणजे फक्त कढईमध्ये फक्त डाळच दिसली पाहिजे इथपर्यंत हलवायचं आहे. आणि मी याच्यामध्ये गूळ आणि थोडीशी इलायची देखील घालणार आहे. आणि त्याच्या अगोदर मी माझ्या जुगाड पद्धतीने हे पुरण वाटत आहे. तर पाहू शकता मी म्हणजे 5 ते 6 शिट्ट्या कुकरला करून घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे माझी डाळ आहे ना एकदम मऊ अशी शिजलेली आहे. आणि तर फायनली पाहू शकता पावभाजीच्या मॅशरनेच हे सर्व पुरण मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि एकदम कमी वेळात आणि खूप फास्ट असं होतं आणि लगेच पूर्ण बारीक झालं की इथे पाहू शकता मी इथे म्हणजे एक एक ग्लास डाळ आहे त्याच्यासाठी मी पाव किलो एवढा गूळ घेतलेला आहे, म्हणजे त्याचं एकदम मेजरमेंट परफेक्ट होतं. आणि तर पाहू शकता लगेच मी हे टाकून घेतलं आणि याच्यामध्ये थोडीशी वेलची पूड देखील मी टाकून घेणार आहे. ती पूड तुम्हाला दाखवतच आहे. तर इथे पाहू शकता गूळ टाकल्यानंतर असा मस्त असा पूर्ण गूळ विरघळेल इथपर्यंत मी हे डाळ जे आहे ते परतवून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपली डाळ मस्त आणि सर्व पुरण आणि गूळ एकत्र होईल, म्हणजे एकजीव होईल आणि त्याची टेस्ट म्हणजे अजूनच खुलते, एकच नंबर लागते याची टेस्ट. आणि इथे फायनली पाहू शकता आपल्या गूळ जो आहे तो पूर्ण असा विरघळलेला आहे. आणि मी जे अशा पद्धतीने बारीक केलेले जे पुरण आहे ना एकदमच परफेक्ट होतं. ह्याला परत पुरण पात्राची किंवा पुरण चाळणीची किंवा मिक्सरची काहीही गरज पडत नाही. मी तर फक्त मॅशरनेच पुरण बारीक करते, म्हणजे आपलं पुरण तर पाहू शकता आपलं पुरण असं दिसत आहे पेढ्यासारखंच मऊ आणि लुसलुशीत झालेलं आहे. आणि याच्यामध्ये मी थोडंसं तूप देखील टाकलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नसेल आवडत तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही, ते ऑप्शनल आहे. आणि पाहू शकता मस्त असं आपलं पुरण पाहू शकता कसं जबरदस्त असं पुरण दिसत आहे. असं वाटत आहे पुरण वाटतच नाही, असं वाटतं हे पेढाच आहे, असं वाटतं पटकन खावा असं, एवढं मस्त असं मऊ आणि लुसलुशीत पुरण झालेलं आहे. तर पाहू शकता फायनली आपलं पुरण रेडीच झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि लगेच मी इथं वेलची पूड देखील टाकून घेतलेली आहे. मी साधारणतः 4 ते 5 एवढ्या वेलची घेतलेल्या आहेत. आणि ह्याचं सर्व जे साहित्य आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये मी पूर्ण साहित्य देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता तुम्ही सर्व व्हिडिओ पहा. आणि पाहू शकता फायनली मी इथे तूप देखील टाकून घेतलेलं आहे. हे तूप जे आहे तर हे म्हशीचं तूप आहे आणि ते मी घरीच बनवते आहे. आणि ते तुपाची रेसिपी देखील मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे. तर पाहू शकता सर्व तूप जे आहे ते सारणाला सर्व सारणाला म्हणजे आपल्या पुरणाला लागण असं हलवून घ्यायचं आहे. आणि लगेच पाहू शकता आपलं पुरण असं तयारच झालेलं आहे. थोडंसं पूर्ण पाणी त्याच्यातलं गुळाचं जो पाणी झालेलं आहे ते घट्ट होईल इथपर्यंत हलवायचं आहे. तर फायनली पाहू शकता आपलं पुरण कसं मस्त झालेलं आहे. आणि आता लगेच मी पुरण काढून देखील घेतलेलं आहे आणि लगेच आता मी पोळ्या बनवायला सुरुवात केलेली आहे. तर पाहू शकता एक छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पुरण बसल एवढंच, म्हणजे गोळा कमी आणि पुरण जास्त घालायचं, म्हणजे आपला पोळीचं मेजरमेंट असं परफेक्ट होतं. तर फायनली पाहू शकता एक छोटासा गोळा तोडून घेतला आणि तो मस्त आहे ना असा गोल 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 बनवून हातावरही करून त्याची वाटी बनवून घ्यायची. आणि पाहू शकता मी गोळा कमी आणि म्हणजे कणिक कमी आणि पुरण जास्त घातलेलं आहे. आणि लगेच मी असा हाताच्या साह्याने मस्त असा उंडा बनवत आहे. तुम्ही याला उंड्याला काय म्हणता, गोळा म्हणता की उंडा म्हणता ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि
हाताच्या साहाय्याने मस्त असा गोळा बनवून घेतलेला आहे. आणि लगेच मी तो लाटून तुम्हाला दाखवणार आहे कसा बनवला आहे ते. आणि तुम्ही पाहू शकता लगेच मी आता तुम्हाला लाटून दाखवणार आहे. आणि ही जी म्हणजे माझी जी पद्धत आहे ती खूप अतिशय सोपी आणि साधी आहे. तुम्ही पोळी लाटण्यासाठी पेपर किंवा एखादं फडकं म्हणलात तरी चालेल, फडकं जरी घेतलं तरी चालेल. पण मला तर कशाचीच गरज नाही लागत, त्याच्यामुळे मी पोळपाटावरच पोळी लाटवून घेतलेली आहे. आणि जास्त अशी जोर देऊन लाईन लाटायची पोळी, अल्लद अल्लदच लाटायची. अल्लद अल्लद लाटली का म्हणजे आपली पोळी मस्त अशी चार म्हणजे पूर्ण साईडनी मस्त अशी एकसारखी लाटून होते. तर पाहू शकता फायनली माझी पोळी लाटून होतच आलेली आहे. आणि याचा आकार पाहू शकता किती गोल आलेला आहे. आणि पोळी देखील कशी मस्त अशी टम फुगते पाहू शकता. आणि लगेच मी इथे तवा देखील गॅसवर ठेवलेला आहे. आणि लगेच तवा अगोदरच ठेवलेला होता. आणि तवा गरम झाला की लगेच मी पोळी टाकून घेतली. त्याला थोडंसं अगोदर तेल लावलेलं आहे, कारण आपली पोळी खाली चिटकू नये म्हणून त्याला तेल लावून घेतलेलं आहे. आणि लगेच आता मी पोळी उलटवून घेणार आहे. तुम्ही इथं उलटण्याचा देखील वापर करू शकता. मला तर कशाचीच गरज नाही पडत. मी हातानेच भाकरी देखील मी हातानेच उलटते, त्यामुळे पोळी देखील मी हातानेच उलटलेली आहे. आणि तर पाहू शकता लगेच मी ते वाटीच्या साहाय्याने पूर्ण पोळीला तेल लावून घेतलेलं आहे. आणि आपली पोळी कशी मस्त अशी फुगायला लागलेली आहे, टम्म पाहू शकता. आणि आपली पोळी किती मस्त अशी टम्म फुगलेली आहे ती पहा. आणि दोन्ही साईडनी मस्त असं तेल लावून घेणार आहे. तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता. मला तर तूप नाही आवडत खायला, त्याच्यामुळे मी तूप नाही म्हणजे लावलं. आणि तर पाहू शकता मी जास्त पुरण घातल्यामुळे थोडीशी नॉर्मल पोळी फुटली आहे. पण पोळी अशी टम्म अशी गच्च फुगलेली आहे. आणि एकदम मऊ आणि लुसलुशीत अशी ही पोळी झालेली आहे. दोन्ही साईडनी अलटापलटी करून मी पोळी तुम्हाला भाजवून दाखवणार आहे. आणि अर्ध्यातून अशी दुमडून देखील पोळी मस्त कडा देखील मस्त अशा भाजून घेणार आहे. ते तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये. मी जसं बनवते तसंच तुम्ही देखील बनवू शकता. आणि लगेच इथे पाहू शकता लगेच आपली फायनली दोन्ही साईडनी पोळी भाजून झालेली आहे. पहा कशी मस्त अशी मऊ लुसलुशीत अशी दिसत आहे की नाही. आणि ही पोळी म्हणजे खाण्यासाठी तर एकच नंबर झालेली होती. माझ्या मुलीला तर खूपच आवडली बाबा. तर तुम्हाला देखील आवडली असेल मी अपेक्षित करते. तर दुसरी देखील मी पोळी अशीच लाटून भाजून तुम्हाला लाटून नाही दाखवली, पण डायरेक्ट भाजतानीच दाखवत आहे. तर पाहू शकता लाटताना जर दाखवली असती तर व्हिडिओ खूपच मोठाले होतील व त्याच्यामुळे मी फक्त भाजतानीच पोळ्या दाखवत आहे. तर दुसरी देखील पोळी माझी पाहू शकता की मस्त अशी टम्म फुगलेली आहे. आणि दिसायला देखील कशी मस्त दिसलेली आहे पहा. आणि हे मी जे सांगितलेले सर्व टिप्स आणि साहित्य आणि मेजरमेंट जे आहे ना, ते तुम्ही सर्व मी सांगितल्याप्रमाणे जर वापरलं तर माझ्यासारखीच अशी मस्त अशी पोळी तुमची देखील येईल. तर फायनली पाहू शकता माझी पोळी देखील बनवून झालेली आहे. तर याच प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेणार आहे. ते सर्व पोळ्या नाही दाखवणार तुम्हाला. सर्व जर पोळ्या दाखवल्या तर व्हिडिओ खूपच मोठा आणि खूपच लांब होईल. म्हणजे कमीत कमी 1 ते 1.5 तास एवढा म्हणजे व्हिडिओ होईल. त्याच्यामुळे मी पूर्ण व्हिडिओ स्किप करूनच दाखवलेला आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे मी सर्व पोळ्या बनवून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण लगेच आमटीची तयारी करणार आहोत. तर पाहू शकता मी इथे पोळ्या झाल्या की लगेच तव्यावर एक एक मोठ्या आकाराचा कांदा देखील भाजून घेतलेला आहे. आणि कांदा तेल टाकून मस्त असा थोडासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजवून घेणार आहे. तुम्ही हा कांदा म्हणजे तुम्ही जर चुलीवर स्वयंपाक बनवत असाल तर चुलीवर देखील तुम्ही भाजू शकता. आणि मला तर चुलीवरचा स्वयंपाक खूपच आवडतो. तुम्हाला आवडतो का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पाहू शकता कांद्यामध्ये थोडेसे तीळ देखील मी भाजून घेतलेले आहेत. आणि तीळ भाजले की लगेच धने देखील भाजून घेतलेले आहेत. धने तुमच्याकडे असतील तर टाकू शकता, नसतील तर नाही टाकले तरी चालतील. धने हे ऑप्शनल आहेत. आणि टाकले तर आपल्या धन्यानी भाजीची चव एकच नंबर वाढते.
त्याचं टेक्स्चर जर पाहायला गेलं तर टेक्स्चर देखील खूपच छान होतं. आणि ही जे सर्व मसाले सर्व म्हणजे तीळ वगैरे आहेत ना, त्याने थिकनेस मस्त येतो आपल्या भाजीला. आणि लगेच मी ते गुळवणी बनवून दाखवणार आहे. आणि लगेच आता मी इथे भात आपला आमटी कटाची आमटी असते ना, त्याच्यासोबत जो भात असतो ना, तो बनवून दाखवणार आहे. तर भातासाठी मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत आणि मला हळद नव्हती टाकायची, पण लक्षातच नाही म्हणून मी हळद देखील टाकलेली आहे, पाहू शकता. आणि लगेच मी इथे इंद्रायणी तांदूळ धुवून टाकणार आहे. ते देखील तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तर इथे पाहू शकता मी 2 वाट्या एवढा तांदळाचा भात बनवणार आहे. का मी हा स्वयंपाक जो आहे तो 6 माणसाचा बनवलेला होता. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार भात म्हणजे कमी जास्त करू शकता स्वयंपाक. आणि तर इथे पाहू शकता लगेच मी याच्यामध्ये मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. आणि मीठ टाकलं की या पाण्याला उकळी आली की लगेच मी याच्यामध्ये तांदूळ देखील टाकून घेणार आहे. तांदूळ टाकून घेणार आहे. आणि लगेच पाहू शकता 5 मिनिटानंतर आणि तर पाहू शकता 5 मिनिटानंतर आपल्या ह्याला मस्त असं या पाण्याला जी उकळी येणार आहे ना, उकळी आली की याच्यामध्ये मी 2 वाट्या तांदूळ धुवून टाकणार आहे. ते देखील तुम्हाला मी सर्व सांगणार आहे. आणि आज पुरणपोळीची खरी ओळख असलेली कटाची आमटी ही देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. शेअर म्हणजे ह्या व्हिडिओमध्येच आहे, ती पुढं आहे, ते देखील तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे, म्हणजे दाखवणार आहे तुम्हाला. आणि तर फायनली पाहू शकता ह्याच्यामध्ये मी 2 वाट्या तांदूळ टाकलेले आहेत, धुवून टाकलेले आहेत. तुम्ही म्हणता तसेच टाकले, तसेच नाही, अगोदर धुतले आणि नंतर मग मी वाटीने टाकलेले आहेत. आणि लगेच मी 15 मिनिटासाठी असंच भात ठेवून देणार आहे. आणि टाकले की लगेच हलवून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या गॅसवर मी गुळवणी देखील मांडलेला आहे. तुम्ही याच्यासोबत दूध देखील खाऊ शकता, पण आमच्या घरी दोन्ही मिक्स खातात, दूध आणि गुळवणी. तुम्ही फक्त दूध जरी खाल्ले तरी चालते. आणि लगेच या भातामध्ये थोडंसं मीठ देखील टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकलं की आपल्या भाताला म्हणजे कसे मस्त अशी चव येतं. तर इथे पाहू शकता मी इथे गुळवणी करण्यासाठी पातेलं देखील ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये मी 2 ते 3 ग्लास एवढं पाणी घालून याच्यामध्ये गूळ आणि इलायची टाकून घेतलेली आहे. आणि याला एक उकळी काढून घेतली म्हणजे आपला गूळ विरघळूस तर म्हणजे गूळ विरघळूस तर ठेवायचा आहे. आणि तर लगेच मी आता फायनली कटाची आमटी बनवायची तयारी झालेली आहे. तर पाहू शकता इथे जी डाळ बनवली आपण जी पुरण जी केलं होतं का, त्याच्यातलंच ही डाळीचं पाणी आहे. आणि लगेच मी हे जे वाटण आहे का, त्याचा व्हिडिओ नाही दाखवलेला, कारण व्हिडिओ जर दाखवला असता तर आणखी खूप व्हिडिओ मोठा झाला असता हो. त्याच्यामुळे मी हे वाटण बनवताना व्हिडिओ नाही दाखवला. आणि लगेच मी इथे आपलं जे वाटण जे आहे ते लगेच मी कढईमध्ये टाकलेलं आहे. कढई गॅसवर ठेवून त्याच्यामध्ये तेल टाकून लगेच हे वाटण जे आहे ते पूर्ण टाकून घेतलेलं आहे. आणि असं मस्त गरा 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 हलवायचं म्हणजे आपलं वाटण खाली चिटकत नाही. आणि तुम्ही याच्यासाठी कोणतीही कढई वापरू शकता, ॲल्युमिनियमची किंवा लोखंडाची कढई असेल तर खूपच उत्तम. नसेल तर ॲल्युमिनियमच्या रोजच्या देखील कढईमध्ये तुम्ही हे सर्व टाकून मस्त असं करून म्हणजे घेऊ शकता. मला तर कोणतीही कढई आवडते, पण माझ्याकडे लोखंडी कढई नाही आहे, त्याच्यामुळे मी ॲल्युमिनियमच्याच वापरते. आणि तर लगेच मी इथे आमटीसाठी जे वाटण होतं ते मस्त असं टाकलं म्हणजे त्याचा कच्चापणा जाईन इथपर्यंत परतलेला आहे. आणि लगेच याच्यामध्ये मी घरगुती काळा मसाला आणि किचन किंग मसाला आणि थोडासा काश्मीरी लाल पावडर टाकलेला आहे. आणि धनेपूड देखील थोडीशी टाकलेली आहे. ती पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली आहे, व्हिडिओ स्किप न करता पहा. आणि ही जी आमटी आहे ना, चण्याच्या डाळीपासून बनवलेली आहे. चण्याच्या डाळीच्या कटापासून बनलेली खास आमटी, तिखट गोड सारखी चव आणि फोडणीची खमंग सुगंध पहिल्याच चमच्यात मराठमोळी चव जिभेवर रेंगाळते. सण उत्साह
कोणताही सण असो किंवा काही जरी आपल्या घरी उत्साह असला तरीही पुरणपोळी आणि कटाची आमटी एकच नंबर लागते. पण चवीला अप्रतिम अशी ही आमटी आणि आपल्या आईच्या किंवा आजीच्या स्वयंपाकघरातील एक खास ठेव म्हणजे पुरण बनवताना उरलेला कट वापरून बनवली जाणारी ही म्हणजे घरगुती आमटी म्हणजेच कटाची आमटी. तर पाहू शकता इथे मी लाल मिर्च पावडर आणि धने पावडर देखील टाकून घेतलेले आहे. आणि ही आजचा व्हिडिओ जे आपण पाहिलेला आहे तो आहे पुरणपोळीच्या पूर्ण थाळीचा व्हिडिओ. म्हणजे पुरणपोळी म्हणजे आपल्या पारंपरिक पद्धतीने किंवा आपल्या महाराष्ट्राची एक थाळी म्हणजे पुरणपोळी असाही आहे. आणि जर या कटाची आमटी बनवायची पद्धत किंवा पारंपरिक पद्धतीची कटाची आमटी कशी बनवायची ते देखील मी तुम्हाला दाखवत आहे. तिखटपणा, रंग आणि स्वाद कसा मिळवायचा, तसेच काही खास टिप्स तुम्हाला जर अस्सल मराठी चवीचा आनंद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा. तर पाहू शकता पूर्ण मसाले टाकून झाल्यानंतर जो मिक्सरमध्ये थोडंसं पाणी राहतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी वाटण राहतं त्याच्यामध्ये पाणी घालून मी असं मस्त फ्राय केलेलं आहे. आणि लगेच मी इथे जी आपण डाळीचा जो कट होता ना तो याच्यामध्ये पूर्ण टाकून घेतलेला आहे. आणि ही आमटी मला 6 लोकांसाठी बनवायची होती म्हणून त्याच्यामध्ये मी आणखी जास्त पाणी घातलेलं आहे. आणि ह्या आमटीची थिकनेस म्हणजे आपली जी ग्रेव्ही आहे ती पाहू शकता. टेक्स्चर कसलं आलेलं जबरदस्त आलेलं आहे. आणि याचा रंग देखील तुम्ही पाहू शकता. आणि याच्यामध्ये लगेच मी थोडंसं मीठ देखील घालून घेणार आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि तुमच्या क्वांटिटीनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालू शकता. तुमच्या घरात जेवढे माणसं असतील तेवढं तुम्ही पाणी घाला. आणि फायनली माझी आमटी तयारच होत आलेली आहे. आणि याच्यामध्ये मला थोडीशी आमटी घट्ट वाटत होती म्हणून मी थोडीशी पातळ केली म्हणजे आणखी थोडंसं 1 ग्लास पाणी ओतलेलं आहे. आणि तर पाहू शकता इथं सर्वात शेवटी मी मीठ टाकलेलं आहे. मी सर्व भाज्यांना शेवटीच मीठ टाकते. तुम्ही अगोदर टाकलं तरी चालेल. मला तर भाज्यांना शेवटीच मीठ आवडत आहे. आणि तर फायनली पाहू शकता मीठ टाकल्यानंतर असं एकदा सर्व साईडने हलवून घ्यायचं आहे. तर फायनली पाहू शकता आपल्या आमटीला कलर कसा जबरदस्त असा आलेला आहे. कलर म्हणजेच आपलं तेल कसं सुटलेलं आहे. अर्धा तास गॅसवर आमटी अशी उकळून दिली की आपल्या म्हणजे भाजीला कलर म्हणजे तेल कसं मस्त असं सुटलेलं आहे आणि आपली भाजी अशी दिसता क्षणी अशी खावीशी वाटते की नाही. आणि तर माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात आणि कोणी पाहिल्या आणि कोठून पाहिल्या ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर कोणाला कशाची रेसिपी हवी असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी ते देखील तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि तर फायनली पाहू शकता आपली आमटी तयारच झालेली आहे. तर माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करायला विसरू नका. तर बाय बाय, भेटूया पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये.